आमचे बाबा भालचंद बाबा या ठिकाणी उपस्थित आहेत. बाबा, माझं काही लग्न झालं नव्हतं, लक्षात घ्या. आणि लग्न झालं नव्हतं त्या अगोदरपासून आमचे सासरे या ठिकाणी सेवा करायचे. परंतु एक वर्षी मी असंच म्हटलं, पहिल्या वर्षी ताईंनी जेव्हा सेवा दिली तेव्हा महाराजांनी सांगितलं की पहिला बाबा तिथं सेवा करायचे, कालांतराने माझी होती, आता ताईंनी तुला दिली. सेवा दिली नाही का. कीर्तनात मी वर्णन केलं की सासऱ्यांची सेवा मला प्राप्त झाली, परंतु कीर्तन झाल्यानंतर बायका म्हणू लागल्या, हिने कुठं ते सासऱ्याची सेवा केली. कारण का गंमत अशी, कारण का आपण सांगताना सांगणारा एक सांगतो, पण ऐकताना वेगळं ऐकतो. सेवा म्हणजे पाय दाबणं नव्हे, सेवा म्हणजे खाणं पिणं देवं देणं नव्हे, हे मला त्यावेळी सांगायचं नव्हतं. सेवा याचा अर्थ ही या गादीवर उभे राहण्याची सेवा, ही सामान्य नाही. जन्मोजन्मे आम्ही बहु पुण्य केले, तेव्हा या विठ्ठले कृपा केली. येत वडील जे जे करती, तया नाम धर्म ठेवती, ये र सकल अनुष्ठीची सामान्य. ही वडिलोपरची सेवा आहे, त्यांनी केली, महाराजांनी केली, त्यानंतर ताईने मला दिली ही सेवा. परंतु बाया म्हणू लागली, ही कुठं होती सेवा करायला. माझ्या वडिलाची निराशी गादेवा, तुझी चरण सेवा पांडू, तुझी चरण सेवा पांडू. माझ्या वडिलाची निराशी गादेवा, तुझी चरण सेवा पांडू, तुझी चरण सेवा. माझ्या वडिलांची मिरासी गा देवा, तुझी चरण सेवा. कारण आजही अनेक शिष्य मंडळी या ठिकाणी आमच्या सासऱ्यांचे उपस्थित आहेत. आमचे सासरे असताना त्यांच्या हातून कितीतरी तिथं त्यांचे शिष्य बसले, त्यांच्या हातून माळा घातलेले लोक आहेत. आजही त्यांचा विषय आला की त्यांच्या डोळ्याला अश्रू लागतात. कारण का, तसं कार्य त्यांनी केलं. जे कार्य केलेले आहे त्यांच्याच पावलावर पाऊल टाकून ही सेवा आहे. शारीरिक सेवा नव्हे, लक्षात घ्या. शारीरिक सेवा करणं वेगळं आणि वडिलांच्या पावलावर पाऊल टाकणं हे वेगळं आहे. हे सगळ्यांनाच प्राप्त होत नाही, त्याकरता भाग्य असावं लागतं. ते भाग्य आम्हाला प्राप्त झालं आणि ती कृपा त्या परमात्म्याची. म्हणून काय करूया, त्या पांडुरंगाचं भजन करूया. विठोबा रखुमाई, रखुमाई, जय जय विठोबा.